माझी पाककलामध्ये आज आपण बनवतो स्टफ पालक पनीर पराठा। तर इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये फक्त 2 मिनिटांसाठी आपल्याला असा वाफवून घ्यायचा आहे, ब्लांच करून घ्यायचा आहे। एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। लगेचच मिक्सरच्या भांड्यात पालक, एक मिरची, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी इथे कणिक घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ, त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ, 1 चमचा तूप घेतलेला आहे इथे मी, आणि जी पालक पेस्ट आपण करून घेतलेली ती यामध्ये घालून त्याच भांड्यात पाणी घेऊन इथे रोज आपण जसं कणिक भिजवतो त्याप्रमाणे इथे कणकेचा गोळा मी तयार केलेला आहे। 5 मिनिटं झाकण ठेवून साईडला ठेवूयात। आता इथे बेसिक पनीर भुर्जी आपण करून घेतोय। पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं फुललं की इथे पनीर असं कुस्करून घालायचं आहे आपल्याला। हे पनीर मी घरीच केलेलं आहे। मसाले जातील यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे मी। 1 चमचा पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ जाईल इथे, आणि व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला मी वाफ काढणार आहे। आणि इथे आता भरपूर सारी कोथिंबीर घालून आपली ही पनीर भुर्जी तयार झालेली आहे। आता जे आपण कणिक भिजवून ठेवलेलं ते बघूया। तर इथे हलकंसं पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि एक मीडियम साईजचा त्यातला गोळा घेऊन नेहमी आपण जशी चपाती करतो, पोळी करतो, त्याचप्रमाणे इथे गोलाकार आपण ही पोळी लाटून घेणार आहोत। फार जाड ठेवायची नाही आहे, थोडीशी पातळच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। तर इथे मस्त गोल अशी पोळी लाटून घेतलेली आहे। मध्यभागी जे आपण पनीर बनवलेलं आहे त्याचं स्टफिंग इथे घ्यायचं आहे आपल्याला। 2 ते 3 चमचे घ्यायचं आहे पनीर भुर्जी, आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे समोरासमोरच्या अशा बाजू बंद करून याला आपण स्क्वेअर शेप देणार आहोत। हलकीशी वरनं लाटणी फिरवायची आहे, फार जोर द्यायचा नाही, नाहीतर आतलं स्टफिंग बाहेर येऊ शकतं। एकीकडे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि आता हा पराठा आपल्या गरम तव्यावर घालून घ्यायचा। दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस असा हा पराठा आपण इथे शेकून घेणार आहोत। आपल्याला जे काही आवडेल तेल तूप ते लावून मस्त सगळ्या बाजूंनी खरपूस हा पराठा इथे आपण भाजून घेणार आहोत, शेकून घेणार आहोत। तर इथे मी हा तूप लावून घेते याला। तुपाने आणखीनच त्याचा खमंगपणा वाढतो आणि मुलं खरंच खूपच आवडीने हा पराठा खातात। आता अशाही शाळा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे मुलांना टिफिनसाठी हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे। आणि मुलं पालक खाण्यासाठी नकार देतात, त्यामुळे अशा पद्धतीने काहीतरी हेल्दी गोष्टी त्यांच्या पोटामध्ये जातील एवढाच माझा हेतू असतो नेहमी। तर अशा प्रकारे दुसरा पराठा देखील मी करून घेते। समोरासमोरच्या बाजू बंद करून त्याला स्क्वेअर शेप दिलेला आहे आणि या स्क्वेअर शेपमुळे सुद्धा मुलं आणखीनच अट्रॅक्ट होतात या पराठ्याकडे। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी पुन्हा हा खरपूस असा पराठा मी भाजून घेते। याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा, त्याचबरोबर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।